नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मुलांचा फेवरेट व्हॅनिला टुटी फ्रुटी केक बनवतोय. सगळ्या साहित्याचं अगदी अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे मार्केटपेक्षाही छान असा स्पॉन्जी जाळीदार केक घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी 2 चमचे टुटी फ्रुटी घेतले. आता केकमध्ये टुटी फ्रुटी सगळीकडे एकसारखी पसरण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा मैदा घालायचा आहे आणि मैदा सगळ्या टुटी फ्रुटीला व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे. केकमध्ये कधीकधी टुटी फ्रुटी खाली बसते, यासाठी असं मैद्याने त्याला कोट केलं की टुटी फ्रुटी सगळ्या केकमध्ये सगळीकडे एकसारखी पसरली जाते. आता ही बाजूला ठेवून देऊया आणि इथे आता मी एक केक टीन घेतला आहे. याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर बटर पेपर राऊंड शेपमध्ये कट करा आणि तो इथे खाली बेसला लावा. आता यामध्ये मी थोडासा मैदा पसरवून घेते. सगळीकडे मैदा पसरवायचा आहे आणि एक्स्ट्राचा जो मैदा आहे तो काढून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर केक टीन नसेल तर एखादा सपाट बेस असलेला टोप घेतला, कुकरचा डबा घेतला तरी चालेल. आता आपण केकचं बॅटर तयार करूया. तर इथे मी पाऊण कप साखर घेतली आहे. घरची आपली जी रेग्युलर साखर असते ती मिक्सरमध्ये फिरवून इथे मी घेतली आहे. यामध्ये अर्धा कप तेल घालायचं आहे. तर कुठलंही ज्याला स्मेल नाही आहे असं तेल इथे घ्यायचं आहे. मी इथे सनफ्लावर ऑइल घेतलं आहे. आता साखर आणि तेल छान एकजीव करून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं हे छान फेटून असं पहा, आता असं यातला क्रीमी टेक्स्चर आलं आहे. तर असं होईपर्यंत याला फेटून घ्यायचं आहे. आता यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे. तर दूध इथे रूम टेम्परेचरचं आहे, थंड किंवा गरम दूध इथे घ्यायचं नाही आहे. सगळं अर्धा कप दूध यामध्ये घातलं. आता हे तीनही व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. तिथे विस्कने मी हे असं फेटून घेते. तर इथे साखर, तेल आणि दूध छान एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालते. तुम्ही यामध्ये पायनॅपल इसेन्स घातला तरी चालेल किंवा इसेन्स जर नाही आहे तुमच्याकडे तर वेलची पूड घातली इथे अर्धा चमचा तरी चालेल. यानंतर यामध्ये मिल्क पावडर घालते मी. असे जे 10 रुपयाचे पाऊच मिळतात तसे 2 पाऊच इथे मी घालणार आहे. मिल्क पावडर ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर नाही घातली तर या शिवायसुद्धा तुम्ही केक बनवू शकता. पण मिल्क पावडरमुळे अगदी मार्केटमध्ये जसा टुटी फ्रुटी केक मिळतो तसा अगदी परफेक्ट टेस्ट येईल केकला. मिल्क पावडरसुद्धा या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतली. हे सगळं आता एकजीव करून घेतलं आहे. आता यामध्ये मैदा घालायचा आहे. तर मैदा इथे आपल्याला चाळून घालायचा आहे. तर इथे मी चाळण घेतली आहे. यामध्ये आता आपण 1.5 कप मैदा घालणार आहोत. याबरोबरच यामध्ये 1.5 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. 1 चमचा आणि हा अर्धा चमचा असा 1.5 चमचा बेकिंग पावडर घातली. यानंतर पाव चमचा यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे. इथे मी मेजरिंग जे स्पून असतात ते वापरते. आता इथे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आपण घातलं आहे, त्यामुळे आता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. एकाच दिशेने फिरवायचं आहे आणि हलक्या हाताने फिरवायचं आहे. हे जर तुम्ही जोरात फेटून घ्याल तर केक फुलणार नाही, बसेल केक. हे मी मिक्स करून घेतलं आहे, पण यामध्ये गुठळ्या आहेत तर त्यासाठी विस्कने हे आपण हलक्या हाताने एका दिशेने फेटून घेऊया. तर असं विस्कने फेटून यातल्या गुठळ्या मी काढून घेतल्यात. हे मला घट्ट वाटतंय. यामध्ये आता मी आणखी दूध घालणार आहे. तर इथे मी आणखी अर्धा कप दूध घेतलं आहे. यातलं थोडं थोडं घालत आपल्याला मिक्स करत जायचं आहे. याची आपल्याला रिबिन कन्सिस्टन्सी हवी आहे. तर इथे पहा, जेव्हा आपण
हे बॅटर खाली सोडू तेव्हा रिबिनसारखं पडलं पाहिजे. तर आता अगदी हे परफेक्ट आहे. तर याची कन्सिस्टन्सी पहा. पहा हे असं रिबिनसारखं खाली पडतंय. पहा अगदी परफेक्ट अशी ही कन्सिस्टन्सी आहे केकसाठी. आणि मी नंतर जे अर्धा कप दूध घेतलेलं त्यातलं पाव कप दूध शिल्लक आहे. मला इथे पाऊण कप दूध आतापर्यंत लागलं. आता केक टिनमध्ये हे बॅटर घालण्याआधी यामध्ये विनेगर घालायचं आहे. तर इथे मी 1 चमचा यामध्ये विनेगर घालते. विनेगर नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रससुद्धा घालू शकता. विनेगर घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आता आपल्याला हे केक टिनमध्ये घालायचं आहे. हे करत असतानाच मी ओव्हनसुद्धा प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे. 180 डिग्रीवरती 5 मिनटासाठी प्रीहीट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर टोपामध्ये केक बनवायचा असेल तर याआधी मी टोपामध्ये केक कसा बनवायचा तो व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तो व्हिडिओ पाहून तुम्ही हा केक टोपामध्ये सुद्धा बेक करू शकता. तर इथे आता मी टुटी फ्रुटी घातली. थोडीशी टुटी फ्रुटी मी डेकोरेशनसाठी बाजूला ठेवली आहे. इथे आता आपण केक टिनमध्ये हे सगळं मिश्रण काढून घेऊया. आता हे 2दा टॅप करून घ्यायचं आहे. आता जी आपण टुटी फ्रुटी बाजूला ठेवली होती ती वरून घालायची आहे. आता हा आपण 180 डिग्रीवरती 35 मिनटं बेक करून घेणार आहोत. तर ओव्हन मी प्रीहीट करून घेतला होता. तुम्ही जर टोपात करणार असाल तर टोपसुद्धा तुम्हाला आधी प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि मगच केक त्याच्यामध्ये बेक करायचं आहे. तर इथे 35 मिनटं झाले आहेत आणि पाहू शकता अगदी मस्त रंग आला आहे केकला. अगदी परफेक्ट बेक झाला आहे. आता याची वरची बाजू सॉफ्ट होण्यासाठी याला वरून तेल किंवा बटर लावून घ्यायचं आहे. आता असंच याला ठेवूया आणि पूर्ण थंड करून घेऊया. इथे आता केक पूर्ण थंड झाला आहे. काढून घेऊया. अगदी सहज हा केक निघून येतो. पाहू शकता किती मस्त रंग आलाय केकला. अगदी परफेक्ट असा बेक झालाय आणि हलका फुलका झालाय. टुटी फ्रुटी केक तयार आहे. आता आपण हा कट करूया. याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. मस्त जाळी आली आणि जी आपण टुटी फ्रुटी घातली होती ती सगळीकडे एकसारखी पसरली आहे केकमध्ये. घरच्या घरी अगदी मार्केटपेक्षाही छान असा केक तयार झालाय. नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. इथे मी तुम्हाला एक पीस तोडून दाखवते, पाहू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.